माजी मंत्री अब्दुल सत्तार यांना कोर्टानं मोठा दणका दिलाय। फौजदारी प्रकरण आता फास्ट ट्रॅकवर चालणार आहे। सिल्लोड कोर्टाचा अब्दुल सत्तारांना हा झटका आहे, तर शपथपत्रामध्ये खोटी माहिती दिल्याचा आरोप त्यांच्यावर होता आणि या प्रकरणाची सुनावणी आता फास्ट ट्रॅकवर चालणार आहे। मला आता अपेक्षा आहे की सदर प्रकरण आता फास्ट ट्रॅकवर चालवण्यात येऊन लवकरच प्रकरणात निकाल लागणार आहे। त्याचप्रमाणे काल या याचिकेमध्ये अब्दुल सत्तार यांचे वकील माझी उलट तपासणी घेणार होते, परंतु अब्दुल सत्तार यांचे वरिष्ठ जे विधिज्ञ होते श्री निलेश घाणेकर हे काल उपस्थित झाले नाही। त्यांना मागच्या तारखेला शेवटची संधी न्यायालयाने दिली होती आणि ती संधी त्यांची काल संपली। त्यामुळे आमच्या अर्जानुसार न्यायालयाने आदेश पारित केले की आता सदर प्रस्तुत प्रकरणामध्ये माझी उलट तपासणी घेता येणार नाही। त्यामुळे आता लवकरच सदर प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालून अब्दुल सत्तार यांच्या विरोधात योग्य तो निकाल लागेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।